सर्वसामान्य पक्ष आहेत, मित्र पक्ष आहेत छोटे मोठे, त्यांना या ठिकाणी दणदांडगे पक्षाचे पदाधिकारी विश्वासात घ्यायलाच तयार नाहीत. त्यांचा असा माग चढलेला आहे पैशाचा आणि सत्तेचा, की ते सर्वसामान्य जे पक्ष आहेत, छोटे मोठे जे पक्ष आहेत, मित्र पक्ष म्हणून घेतात. परंतु आता ही जी निवडणूक आहे ती स्थानिक कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि स्थानिकच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी जर न्याय मिळत नसेल तर माझे एक असं स्पष्ट मत आहे की आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने देखील त्यांना त्यांची जागा दाखवण्याची ही वेळ आलेली आहे आणि त्यांना जागा दाखवायची गटतटीचा RTIचे एका ठिकाणी एकत्र आहे. त्या गटातटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याला या बैठकीतून माझ्या अशी विनंती राहील की बाबांनो, तुम्ही जर खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं बाबासाहेब रक्त जर तुमच्यात असेल तर तुम्ही इकडे जाऊ नका. काय व्हायचं ते होईल. माणूस 1 मतानं निवडून येतो, 10 मतानं निवडून येतो, 1000 मतानं. परंतु आता हे जे लक्ष्मी यात्रा चालणार आहे निवडणुकीमध्ये, हे पैसे घ्यायचे पकडून घ्या ना, बघू कोण कसं निवडून येतो. की ते नाही केलं तर ते पुन्हा सेटिंग चालूच असते त्यांची कशाची, काय म्हणतात ते मतदान करायची यंत्राची. म्हणजे इथं दोन्ही गुण असं झालंय, एक तर पैशाचा वापर आहे आणि ते मशीन सेटिंग त्याचा वापर. जाहीर आवाहन करतो, सर्व कोणतेही राष्ट्रीय पक्ष असो, कोणतेही पक्ष असो, या कोणत्याही पक्षाला रिपब्लिकन पक्षात निळा झेंडा वापरण्याचा अधिकार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा निळा झेंडा वापर करण्याचा फक्त अधिकार इथं बसलेल्या एवढ्याच माणसाला आहे. जर यापुढे जर या निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षानं, कोणता काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो, भाजप असो, अनेक कोणते पक्ष असो, या कोणालाही रिपब्लिकन पक्षाचा बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा अशोक चक्र वापरण्याचा अधिकार नाही आणि तो कोणीही वापरू नये. जर ते कोणी वापरत असेल तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीररित्या त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करू, असं या ठिकाणी मी आवाहन करतो. नाव कोणी घेत असं आठवले साहेबांचा किंवा कोणाचा फोटो टाका असेल तर चॅनल माझ्याकडून फाडून टाकण्याचे, मी फाडून टाकीन. माझ्यावर काय गुन्हा दाखल व्हायचं तेव्हा परंतु कुठल्याही पद्धतीचं निळा झेंडा कुणाही बॅनरवर दिसला ना पाहिजे, प्रचाराच्या रथावर कुठं ते दिसला ना पाहिजे. आणि ही काळजी तुम्ही आम्ही सर्वांनी घ्यावी. ARP असो, अजून कोणता गट असो, जे आंबेडकरी चळवळीचे गट आहेत, तिकडे जॅकेटवाले खोबरा सारी का असं ना, ते काही हरकत नाही, त्यांना सुद्धा ती काळजी घेतली हो. इतर म्हणजे RTIच्या गटागटानं हो, ग्रामीण भागात त्यांचं सगळ्यांचं वर्चस्व आहे आणि ग्रामीण भागामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद यांची कशी खोड मोडायची, यांची कशी जिरवायची, महापालिकेत मी कशा पद्धतीनं राजकारण करेल मी सर्वांना नंतर आमच्या बैठकीत सगळ्याला एकांतात घेऊन सांगेल. परंतु यांची जिरली पाहिजे म्हणजे जिरली पाहिजे आणि एकही पैसा या पूर्ण शहरामध्ये वाटण्यात येऊ नये याच्यासाठी ही सर्व वरची टीम आहे आणि यांचे कार्यकर्ते यायला खऱ्या अर्थानं परिश्रम घेऊन मग ते SPशी मी बोलून, कलेक्टरशी बोलून किंवा त्यांचे निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांच्याशी बोलून तिथं एकही पैसा वाटण्यात जाऊ नये. मतदान काय करायचं असं करू द्या, कुणालाही करू द्या, परंतु लक्षणीय स्तरावर मतदान होऊ नये अशी या ठिकाणी माझी महत्त्वाची भूमिका राहील आणि आपण सर्वजण